नमस्कार मंडळी, आज मी बनवलंय लाल भोपळ्याचे घारगे। काल गेलेले बाजारात येताना आणलंय भोपळं, तर म्हटलं काय करूया, भाजी तर आपण रोजच करतो, तर म्हटलं आज भोपळ्याचे घारगे करूया। आषाढ महिना चालू असं ना, तळणीचं महिना म्हणतात ते का। भोपळं स्वच्छ धुतलं, त्याचे बारीक तुकडे केले आणि वाफेर शिजवून घेतलंय। त्याच्यानंतर त्याची साली काढलंय आणि बारीक असं मॅश करून घेतलंय। त्याच्यात गुळ आपल्या आवडीप्रमाणे घालायचा, जेवढा आपला गोड लागतं तेवढा। गुळाचे खडे मोडून घेतले आणि मग त्याच्यात तांदळाचं पीठ घातलंय, गव्हाचं पीठ आणि वेलची पावडर घातले, चवीनुसार मीठ आणि जरासं जायफळ किसून घातलंय। त्याच्यात पाणी न घालता सगळा व्यवस्थित मळून घेतलंय। ज्या लाल भोपळ्याचं पाणी होतं ना, त्याच्यातच सगळं मळून घेतलं। अजून लागला तर जरासं तांदळाचं पीठ घालून परत मळायचं। असे लहान लहान गोळे करून घेतलंय। आता मी हाताने असे थापटले, जसे आपण वडे थापतो ना तसे, तांदळाच्या पिठाचे वडे थापतो ना तसेच, असे म्हणजे एरवी आम्ही केळीच्या पानावर थापटतो, आता यावेळी मी असेच थापटले आणि ते थापटून झाल्यानंतर गरम केले कढईत तेल आणि त्याच्यात सोडलंय। गरगरीत फुगले सगळे घारगे। तळताना गॅसच्या मोठ्या फ्लेमवरच तळलंय। लो टू मीडियम गॅसवर जर घारगे तळले तर तेलकट होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे मोठ्या फ्लेमवरच तळायचे। घारगे तळताना तेलाऐवजी तूप वापरला तरी चालता। आषाढातलो मुसळधार पाऊस, गरम गरम लाल भोपळ्याचे घारगे आणि सोबत चहा, मस्तच। तळलेले सगळे घारगे मी अशा प्रकारे तळून घेतले। घारगे खूप सुंदर आणि चविष्ट झालेले, गरगरीत फुगलेले आणि अजिबात तेलकट नाही। तुम्ही पण असे घारगे करून बघा। आता मी तर आषाढातले घारगे तळलंय, तुम्ही कधी तळतात आणि काय काय तळल्यात ह्या कमेंट्स करून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर।